नमस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आलेले. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सचिव हे उपस्थित होते. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार असल्याचं यावेळी बोलण्यात आलेलं आहे. 149 कोटीस मान्यता देण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2चा इमान व देवदेवतांच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना अंमलात आणणारी यंत्रमाग कामगारांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल करण्यात आलेली आहे. शासकीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवृत्ती अध्यापकांना ठोक मानधन देण्यात येणार आहे. 6,000 किमीचे रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुधारित 67,000 कोटी रुपयाला मान्यता देण्यात आलेली आहे. नगर अध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी आता 5 वर्ष करण्यात आलेला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी KFW कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्यात आलेला आहे. हे होतं आजच्या मंत्रिमंडळातील प्रमुख निर्णय.